कुठली मतं फुटली हे सत्ताधाऱ्यांना कसं कळलं? उपराष्ट्रपती निवडणुकीच्या निकालावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया समोर येते। गुप्त मतदानात कुणाची मतं फुटली हे कसं कळालं असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे। तर 14 फुटलेली मतं ही महाराष्ट्रातील हे कशावरून असा सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलाय। भाजपाचे मित्रपक्ष सोयीनुसार बदलतात असंही त्यांनी यावेळी वक्तव्य केलंय। एक तर मला प्रश्न विचारायचा आहे, खूप प्रांजळपणे हा प्रश्न मी विचारते, ज्यांनी आरोप केले असतील त्यांना, की तुम्हाला कसं माहिती देशाने मतदान केलं ना? मला जो कागद दिला त्याच्यावर कुठलाही नंबर नव्हता, पारदर्शकपणे होतं। अच्छा, तुम्ही महाराष्ट्राचे मतदार का? चला तुम्हाला गुलाबी रंग नाही, ते पांढराच रंग चालतो। त्यामुळे असं कुठलाही वेगळा पेपर, आणि जर हे सिक्रेट वोटिंग होतं तर मग यांना कसं माहिती की कुठली मतं फुटली? हा प्रश्न मला विचाराल। जर असे आरोप असतील तर मी माननीय आपला त्याचे अध्यक्ष खरं तर प्रेसिडेंटलाच पत्र लिहावं लागेल की याच्यात काहीतरी गोलमाल दिसतोय। 14 क्रॉस वोटिंग झाली, मग ही कुठल्या देशाची झाली, कुठल्या राज्याची झाली? 15 मतं इनव्हॅलिड आहेत, त्यातली 5 आमची आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि 10 त्यांची आहेत, बरोबर? मग त्यांनी केलं म्हणजे आपलं ते बाबड्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट, म्हणजे त्यांनी 10 मतं इनव्हॅलिड केली, ते क्रॉस वोटिंग नाही, ती चूक। आणि आता ही कोण आहे 14? तुम्ही महाराष्ट्राचीच का बदनामी करताय? महाराष्ट्रानेच का केलं? माझं काय म्हणणं आहे, काश्मीर टू कन्याकुमारी सगळ्यांनी मतदान केलं ना, मग क्रॉस वोटिंग महाराष्ट्राने मराठी माणसांनीच का केलं? आरोप कशासाठी आमच्यावर? तुम्हाला तुमचं राजकारण करायचं ठीक आहे, पण महाराष्ट्राची तर बदनामी करू नका। म्हणा ना, इंडिया अलायन्सची 15 फुटली, महाविकास आघाडीची 15 फुटली, यांना कसं माहिती? याची इन्क्वायरी झाल्या नको? व्हॉट इज द प्रूफ? आम्ही मतदान करताना आम्हाला काय मार्किंग लावलं होतं का? मग हे चुकीचं आहे, व्होट चोरी म्हणतात त्याला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।